आज वेस्टर्न एक्सप्रेस हायवेसमोरील पंप हाऊस जवळ असलेल्या पाटीलवाडी येथील स्पेक्ट्रम AVLLP कंपनीच्या गोडाऊनला पहाटे एक भीषण आग लागली. पहाटे 2:27 या आगीचा कॉल मेघवाडी पोलीस ठाण्याच्या मोबाईल 5 आणि मार्शल 3 यांना प्राप्त झाला. घटनेचे गांभीर्य ओळखून मेघवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर हुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पवरे तसेच मेघवाडी मोबाईल 5, मार्शल 3, मोबाईल 1 आणि मोबाईल 3 चे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. गोडाऊनला लागलेली आग अत्यंत भीषण होती. त्यामुळे तात्काळ मरोड, अंधेरी आणि गोरेगाव येथील फायर ब्रिगेडच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये आणि बंदोबस्त कडक राहावा यासाठी वेस्ट कंट्रोलला माहिती देऊन जोगेश्वरी मोबाईल पथकालाही तातडीने घटनास्थळी बोलावून घेण्यात आले. गोडाऊनच्या आजूबाजूला दाट वस्ती असल्यामुळे मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती. पण वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर हुंबे आणि पोलीस निरीक्षक पवरे यांच्या पथकाने जीवाची पर्वा न करता आजूबाजूच्या नागरिकांना सुरक्षितपणे घराबाहेर काढले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरांमध्ये असलेले गॅस सिलेंडर पोलिसांनी तातडीने बाजूला काढले, ज्यामुळे मोठा स्फोट टळला. तसेच सुरक्षेचा उपाय म्हणून अदानी ग्रुपला कळवून या संपूर्ण परिसराचा वीज पुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला. अग्निशामक दलाच्या जवानांनी आणि मेघवाडी पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे या भीषण आगीवर आता पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. प्राथमिक तपासानुसार गोडाऊनमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सुदैवाने पोलिसांच्या तत्परतेमुळे या एवढ्या मोठ्या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.